महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून आमदार रवींद्र फाटक हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन आमदार रवींद्र फाटक यांना सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्वांनी व्यक्त केलेला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा हा प्रेरणादायी असून जनसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणारा आहे, असे यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखविलेला विश्वास तसेच ठाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना हीच आगामी काळातील माझी प्रेरणा राहणार आहे। या सदिच्छा भेटीबद्दल सर्व भाजपा नगरसेवकांचे आमदार रवींद्र फाटक यांनी मनपूर्वक आभार मानले। सदर प्रसंगी भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष एड संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेवक वैभव कदम, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेविका कमल चौधरी, नगरसेविका अर्चना मणेरा, नगरसेविका स्नेहा आंबरे, नगरसेविका आशादेवी सिंग, नगरसेविका सुचिता पाटणकर, नगरसेविका नंदा पाटील, नगरसेविका माधुरी मेटांगे, नगरसेविका काजोल गुणीजन, नगरसेविका अनिता यादव, नगरसेविका प्रतिभा मडवी, नगरसेविका उषा वाघ, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका वेदिका पाटील व इतर नगरसेवक उपस्थित होते। सर्वप्रथम मी काल माझा बिनविरोध झाल्यानंतर मला काल प्रमाणपत्र पण कालच मिळालं। त्याच्यानंतर मी सन्माननीय आमचे गुरुवर्य दिघे साहेबांच्या समाधीला शिंदे साहेबांनी माझा सत्कार केल्याबद्दल तिथले आमच्या सर्व पक्षाचे नगरसेवक एकत्र आज मी सुरुवात केली की ज्यांनी बिनविरोध जरी झालं असेल तर आपल्या नगरसेवकांना सगळ्यांना भेटणं जरूर आहे, कारण ते माझे मतदार आहेत आणि त्या माध्यमापासून मी आता सुरुवात केलेली आहे। पहिलं सर्वप्रथम मी या ठाणेमधून नगरसेवक होतो आणि ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होतो आणि इथून माझी राजकारणाची सुरुवात झाली होती। म्हणून पहिल्यांदाच मी या नगरसेवकांना, आमचे सहकारी महायुतीचे नगरसेवक, बीजेपीचे सर्व नगरसेवकांना आज भेटायचं अध्यक्ष संदीप लेलेंनी सांगितल्यानंतर सर्व नगरसेवकांनी माझा सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद। आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत, त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणारच आहेत। पण इथून आशीर्वाद घेऊन आता मी वसई विरारमध्ये चाललेलो आहे, तिथे सर्व लोकांना भेटणार आहे। त्या माध्यमातून आजपासून जेवढ्या महानगरपालिकेमध्ये जेवढे आपले नगरसेवक आहेत प्रत्येक नगरपालिकेमध्ये मी भेट देणार, नगरसेवकांना भेटणार, त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्या विधानसभेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करणार। महायुती म्हणून या ठिकाणी पहिलं तर युतीचा धर्म पाळला गेलेला आहे, त्यामुळे नक्कीच ही बिनविरोध निवडणूक झालेली, त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा अशाच प्रकारचं महायुतीचा धर्म पाळला जाईल। 100% महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब किंवा पवार मॅडम असतील, सर्वच महायुतीचे सर्वच नेते आमचे पूर्ण या जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याचे सर्व ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी आमचा विजय निश्चित होता, की आमच्याकडे संख्या पण तेवढी विजयाची होती, 900च्या पार होती आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे पण तेवढी संख्या नसल्यामुळे विरोधी पक्षाने पण आम्हाला जी मदत केली, मग त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो। फाटक हे पूर्वीपासूनच सर्व नगरसेवकांशी आणि सर्व लोकांशी संबंधित आहेत, आमचे गावाले आहेत कोकणातले, त्यामुळे माझाही त्यांचा स्नेह चांगला आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 1100 जवळपास मतदार म्हणजे नगरसेवक हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात होते, त्यापैकी बहुतांश हे 900पर्यंतचे जे नगरसेवक आहेत ते महायुतीच्या बाजूने ऑलरेडी आहेत असं चित्र होतं। त्यामुळे खरं तर निवडणूक करण्यालाही तसा अर्थ नव्हता, परंतु एक प्रक्रिया असते, त्यामुळे अर्ज भरले गेले। परंतु नंतर लक्षात आलं की निवडणूक प्रक्रिया विनाकारण करण्यापेक्षा आणि कटुता आणण्यापेक्षा विरोधकांनी समंजसपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे मी एक प्रकारे आभार मानेन आणि ही निवडणूक बिनविरोध झाली। आणि रवींद्र फाटक आता दुसऱ्यांदा या मतदारसंघातून 6 वर्षाकरता विधान परिषदेवर गेलेत। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांतर्फे त्यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि त्यांनी लगेच निवडून आल्यानंतर आता मतदान तर झालंच नाही आहे, आपल्या काय गरज नाही अशी भावना न ठेवता त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मतदान न करताही त्यांनी नगरसेवकांना भेटीला यायची इच्छा व्यक्त केली। त्यामुळे या भाजपच्या गट कार्यालयात आज त्यांनी आज सुरुवात केली आहे, चांगला दिवस आहे। आणि सगळ्यात चांगलं म्हणजे आपलं आराध्य दैवत श्री गणेश गजानन यांचे मोदक करून आणायची इच्छा मडवीताईंना झाली, हा त्यांचं सौभाग्य आहे, त्यांना मोदकाचा प्रसाद सुरुवातीला मिळालेला आहे। एक आपण संकेत जर मानायचं गेलं तर चांगली गोष्ट घडलेली आहे आणि त्यांच्या पुढच्या कार्यकालाला शुभेच्छा देतो। आणि मी एक विशेष करून त्यांना विनंती म्हणा, सूचना म्हणा करेन की आता तुम्ही टेक्निकली शिवसेना या पक्षातनं नगरसेवक आहात, भाजपचे नगरसेवक ठाणे शहरात 28 आहेत आणि आपली युती आहे,
तर साहेब उपमुख्यमंत्री साहेब आहेतच शिवसेनेच्या नगरसेवकांकडे. आमचे 2 आमदार आहेत. पण तुम्ही विशेष करून लोकप्रतिनिधी तुम्ही आता नगरसेवकांच्या आहात, त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची काळजी तुम्ही जास्त घ्यावी अशी मी त्यांना या निमित्ताने विनंती करेन आणि शुभेच्छा देईन. आमचे आमदार केळकर साहेब यांनी तशी इच्छा बोलूनही दाखवली होती प्रसार माध्यमांमध्ये. परंतु महाराष्ट्रामध्ये 17 जागा होत्या, त्यापैकी शेवटी अंतिमतः 4 मला वाटतं जागांवर तडजोड झाली. 4 जागा राष्ट्रवादीला दिल्या गेल्या, 2 जागा माफ करा 2 दिल्या गेल्या आणि उर्वरित जागा भारतीय जनता पार्टी लढल्या. आणि त्यामुळे युतीमधली ती तडजोड असेल तर आम्ही ठाणे शहरापुरते काम करणारे कार्यकर्ते आहोत. वरिष्ठ पातळीवर जो काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घेतला आणि तो निर्णयाच्या भरहुकूम आम्ही तो आनंदाने सर्व स्वीकारतो नेहमी. त्यानुसार तो स्वीकारलेला आहे. यापुढे मी काय बोलू शकत नाही.